पैठण येथील संत एकनाथ गॅस एजन्सीच्या विरोधात दिव्यांगांसाठी आंदोलन। पैठण येथील संत गॅस एजन्सी इंडियन ही एजन्सी मुळात दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असताना प्रत्यक्षात ती संबंधित दिव्यांग व्यक्तीकडून इतर व्यक्तीमार्फत चालवली जात असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे या एजन्सीचा मूळ उद्देश पूर्ण होत नसून दिव्यांग व्यक्तीस न्याय मिळत नाही, तसेच काही गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत। दिव्यांग ग्राहकांना घरपोच गॅस वितरणाची सुविधा न देता त्यांना तासनतास रांगेत उभे केले जाते। एजन्सीत दिव्यांगासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा, विशेष काउंटर सेवा उपलब्ध नाहीत। कमर्शियल व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकाकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त दराने पैसे घेतले जात आहेत। एजन्सीचे संचालन नियमबाह्य पद्धतीने इतर व्यक्तीमार्फत करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्व बाबी लक्षात घेता संबंधित एजन्सीची सखोल चौकशी करून दिव्यांग ग्राहकांना तात्काळ विनाविलंब गॅस सिलेंडर घरपोच देण्याचे आदेश द्यावेत। एजन्सीमध्ये दिव्यांगासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। जास्त दराने सिलेंडर विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी। एजन्सीचे संचालन नियमानुसार होत नाही की याची चौकशी करून गैरप्रकार तात्काळ थांबवावेत, अशी नम्र विनंती प्रतिष्ठान दिव्यांग संघटनाच्या वतीने तहसील कार्यालय पैठण समोर दिनांक 11/5/2026 रोजी सकाळी 11:30 वाजता तीव्र निदर्शने करण्यात आली। या ठिकाणी राजेंद्र जिवडे यांनी यशस्वी बंदोबस्त पार पाडला। यावेळी तालुकाध्यक्ष श्री बाबासाहेब पठाडे, अब्बास शेख, धर्मरत्न अंदोरीकर, अनिल गरोटे, शाकेब शेख राठोड, अयूब खान, राजेंद्र मिसाळ, विठ्ठल सोरमारे, अण्णा खराद, राधा खराद, अशोक बनकर, विठ्ठल गव्हाणे, शेख कालू, दयानंद इनामदार, दीपक सराफ, दीपक वैष्णव, शिवाजी घायाळ, रमेश खराद, अशोक गवळी, सोनू अनफट, महेश खराद, दत्तात्रय जिरपे, गणेश भवरे, सिद्धार्थ इंगळे, सुनीता खराद आदी सह अनेक अपंग बांधव यावेळी उपस्थित होते। आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी स्थानिक अध्यक्ष आमच्या आज तहसील कार्यालय पैठण येथे दिव्यांगाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आम्ही एक दिवसीय निदर्शनी आंदोलन छेडण्यात आलेले आहे। आमची प्रमुख मागणी दिव्यांगांच्या कोट्यातून गॅस पुरवठा झाला पाहिजे। आजपर्यंत दिव्यांगांना विविध वेळेस निवेदन देऊन सुद्धा गॅसची आजपर्यंत मागणी त्यांची पूर्ण झालेली नाही। दिव्यांगांचा अंत्योदय योजना ही योजनाची जी मागणी आहे ती पूर्ण कधी झालेली नाही। दिव्यांगांचा एप्रिल-मे महिन्याचा पगार आलेला नाही। दिव्यांगांना शासकीय कार्यालयात एक खिडकी योजना ही लागू झाली पाहिजे। ही पैठण तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय असो का बँक असो, इथे पुढेच एक खिडकी योजना दिव्यांगासाठी उपलब्ध नाही। ह्या विविध मागण्यासाठी आम्ही पैठण तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करीत आहोत। दिव्यांग बांधवाला संजय गांधीचा 3 महिन्यापासून पगार येत नाही। त्यांचे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असल्या कारणाने त्यांना परमनंट लवकर प्रमाणपत्र द्यायला पाहिजे। नगरपालिकेचे घरकुलाचे असो, 5% निधी असो, पंचायत समितीचा 5% निधी असो, ग्रामपंचायतीचा 5% निधी असो, हा वेळोवेळी निवेदन देऊनही हे अधिकारी चालढकल करतात। त्याच्यामुळं आम्ही गॅसचे विषय असो किंवा विविध विषय असो, सगळ्या कार्यालयात बँकेला रॅम्प असायला पाहिजे आणि त्यांना प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे। असं काही होत नाही। त्याच्यामुळं पैठण तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी विचार करून आज इथून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार।